रामकृष्ण हरी. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योगु निश्चित जाण माझा. या पृथ्वीवरील चेतनपिंड समाधान व आनंदासाठी सर्व कार्य करत असतो. कोणाला कशात तर कोणाला कशात आनंद प्राप्त होतो, पण तो आनंद चिरंतर नसल्यामुळे पुन्हा नवीन नवीन शोधात प्रयत्न करतो. पण समाधान व आनंद फक्त ईश्वर भक्तीत आहे हे त्याला जेव्हा कळते, तेव्हा तो या मार्गावर पंथस्थ होतो. कारण या पृथ्वीवरील सर्व जीवांमध्ये मनुष्य हाच एकमात्र जीव असा आहे की तो आपल्या कर्माने नारायण होऊ शकतो किंवा नराधम पण होऊ शकतो. हे त्याच्या कर्मांवर अवलंबून आहे, म्हणूनच त्याला यशवंत असे म्हटले जाते. संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या जीवनाच्या अनुभवाने, विशेष करून बालवयाच्या प्रतिकूल परिस्थितींच्या अनुभवाने समाजातील माणसाला चांगले ओळखले होते. माणूस आतून दुःखी का आहे त्याचे कारण जाणून त्यांनी लोकांचे दुःख दूर व्हावे म्हणून श्रीमद भगवद्गीतेवर त्यांच्या गुरु माऊलींच्या आशीर्वादाने म्हणजेच श्री निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने भाष्य करण्याचा विचार केला. त्या काळी समाजातील सर्व लोकांना संस्कृतचे तेवढे ज्ञान नव्हते. त्यामुळे गीतेतील श्लोक न समजणाऱ्या जीवनाला एक यशस्वी मार्ग मिळवायला सोपे नव्हते आणि म्हणूनच माऊलींनी प्राकृत भाषेत याचे भाष्य केले आणि श्री सच्चिदानंद बाबा यांनी भाष्य लिहून त्याला भावार्थ दीपिका असे नाव दिले. ते पुढे श्री ज्ञानेश्वरी म्हणून सर्व जणांना प्राप्त झाले. कलियुगात ईश्वर भक्तीचे जे सोपे साधन सगुण भक्ती आणि नामस्मरण असे सांगितले आहे, आपल्या मराठी भाषेत श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ या मार्गाकडे जाण्यात प्रवृत्त करतो. श्री ज्ञानेश्वरी वाचल्याने जी शब्दसेवा होते ती सगुण भक्ती साधना आहे. ज्याप्रमाणे श्री भागवत वाचल्याने मृत्यू सुधारतो आणि गीता वाचल्याने जीवन सुधारते, त्याचप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी वाचल्याने व्यवहार सुधारतो, जगाकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि परस्परात प्रेम वाढते. माऊली म्हणतात, म्हणून मने काय वाचा, जो सेवकू होय येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, अशी हमी माऊली देतात. म्हणून हा ग्रंथ आपल्या जीवनाचा खरोखर कृत्यकृत्य व्हावे म्हणून सेवेसाठी घेतला आहे. वाचा विज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, घरोघरी ज्ञानेश्वरी.